निवडणुका हा लोकशाहीचा अविभाज्य घटक. त्या अनुषंगाने निवडणूक प्रचार, आश्वासने, स्टंट या गोष्टी ओघाने आल्याच. परंतु निवडणुकांमध्ये दिलेले वचन पूर्णत्वास नेणारे आणि मगच मत मागणारे लोकनेतेच लोकशाहीचे खरे आधारस्तंभ आहेत. तसेच एक लोकनेते म्हणजे जामनेरचे सुपुत्र आमदार गिरीश भाऊ महाजन. 1995च्या आपल्या पहिल्या निवडणूक प्रचारात जामनेर तालुक्याची दयनीय अवस्था पाहून गिरीश भाऊंनी भीष्म प्रतिज्ञा केली. जामनेर तालुक्याचा चेहरा मोहरा मी बदलणारच. आणि मग या लोकनेत्याने विकास कामाचा जणू काही झपाटाच लावला. पाहता पाहता गिरीश भाऊंच्या अथक प्रयत्नांनी जामनेर तालुका विकासाचं रोल मॉडेल बनू लागलं. आमदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये भाऊंनी मृदसंधारणेची जवळपास 2 कोटी रुपयांची कामे पूर्ण केली. भाऊंच्या प्रयत्नाने जामनेर तालुक्याला स्वतंत्र कृषी अधिकारी कार्यालय मिळाले. ग्रामीण भागांसाठी शासनाच्या असलेल्या कृषी उपक्रमांचा भरपूर फायदा तालुक्याच्या विकास कामासाठी भाऊंनी केला. वीज, शिक्षण, आरोग्य, उद्योग, मृदासंधारण, पक्के रस्ते, कृषी अशा सर्वच क्षेत्रात भाऊंनी उल्लेखनीय आणि प्रगतिशील कामे मार्गी लावली आहेत. भाऊंनी केलेली ठळक कामे जसे नेरी येथील वाघूर नदीवरील पूल, रेकॉर्ड ब्रेक वेळेत वाघूर धरणापासून जामनेर पर्यंत पाईपलाईन आणणे, तालुक्यातील व्यायामशाळा, समाज मंदिरे, सभागृहे अशा या कामांमुळे जामनेर वासियांना सांगितलेली आश्वासने पूर्ण करणारा लोकनेता मिळाला. जामनेर वासियांच्या हाकेला भाऊ वेळोवेळी धावले. म्हणूनच जामनेरकरांनी भाऊंना सलग 4 वेळा मताधिक्याने विधानसभेवर पाठवले. आता या वेळेस फक्त आमदार नाही तर त्यांना नामदार करायचे. जामनेरला कॅबिनेट मंत्रीपद घ्यायचे. कहो दिल से गिरीश भाऊ फिरसे.